नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या सेतू अभ्यासक्रमामध्ये आणि आजच्या या सेतू अभ्यासक्रमाच्या 34व्या दिवशी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आपल्या बघा ई लर्निंग एज्युकेशनमध्ये ई लर्निंग एज्युकेशन चॅनलमध्ये मी निलेश जोशी सर आपले हार्दिक स्वागत करीत आहे. चला तर मग आजच्या 34व्या दिवसाचा काय अभ्यास आहे सेतू अभ्यासक्रमाचा तो बघण्यासाठी आपण आपल्या ग्रुपमध्ये जात आहोत. बघा, आज सेतू अभ्यासक्रमाचा 37वा दिवस आहे. बघा, आज आपल्या सेतू अभ्यासक्रमामध्ये मराठी विषयाचा इयत्ता 7वीचा काय अभ्यास आहे तो आता आपण बघणार आहोत. बघा, दिवस आहे 37वा, विषय आहे मराठी. आजचं क्षेत्र आहे बघा मौखिक भाषा विकास. बघा, त्यानंतर कौशल्य आपल्याला अवगत होणं आवश्यक आहे, श्रवण आणि संभाषण. बघा, कोणत्याही भाषेच्या विकासासाठी मी म्हटल्याप्रमाणे श्रवण कौशल्य हे सगळ्यात महत्वाचं आहे. श्रवण योग्य पद्धतीने जर झाले तर निश्चितच आपल्याला भाषेचा विकास होतो. आणि आपण लहानपणी सुद्धा बघितलेलं आहे. बघा, लहान मूल हे श्रवण या कौशल्यातूनच आपलं अनुकरण करून भाषेचा त्याचा विकास होत असतो. त्यामुळे श्रवण आणि श्रवणातून नंतर संभाषण कौशल्य निर्माण होतं आणि हेच कौशल्य आपल्याला अवगत करायचं आहे. बघा, आजच्या या क्षेत्रामध्ये, आजच्या या अध्ययन निष्पत्तीमध्ये बघा अवगत करणे आवश्यक आहे. बघा, इयत्ता 6वीच्या दृष्टीनं कविता, गाणी, अभिनयासह आणि योग्य आरोह आणि अवरोहासह आनंद पद्धतीने तुम्हाला म्हणता आली पाहिजे. त्यानंतर 7वीचे जे आहे 7वीच्या अध्ययन निष्पत्ती आहे. बघा, पाठ्यविषय म्हणजे कोणते गाणी, कविता, समूहगीत योग्य अभिनयासह आणि योग्य आरोह आणि अवरोहासह तुम्हाला म्हणता आली पाहिजे आणि त्यांचे साभिनय सादरीकरण सुद्धा करता आले पाहिजे. अशा पद्धतीची अध्ययन निष्पत्ती आपल्याकडून अपेक्षित आजच्या 37व्या दिवशी केलेली आहे. बघा, यानंतर बघा जाणून घेऊया, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एक नवीन गाणे अभिनयासह म्हणायला सांगावे. म्हणजे तुम्हाला एक गाणं सुद्धा म्हणायचं आहे की ज्याचा तुम्हाला अभिनय सुद्धा आला पाहिजे. बघा, त्याच्यानंतर गाण्यातून उमजलेल्या अर्थावरून शिक्षकाने चित्र काढून घ्यावी आणि त्यांचे सादरीकरण करावे. बघा, त्याच्यानंतर तुम्ही जे गाणं म्हणणार आहे त्याच्यावरून आपण एक चित्र काढणार आहोत आणि त्याचं सादरीकरण सुद्धा घेणार आहोत. बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला सक्षम कसं बनायचं आहे, कवितेच्या अर्थाबाबतीत विद्यार्थ्यांचं तुमचं मत मी जाणून घेणार आहे. त्यानंतर बघा, पाठ्यपुस्तकातील जे फुलपाखरू कविता आहे, कवितेबद्दल मी तुमच्याशी काय करणार आहे, संवाद साधणार आहे आणि कवितेचे अभिनय सहित सादरीकरण सुद्धा तुमच्याकडून करून घेणार आहे. बघा, चला तर मग सराव करूया. कविता आणि गाण्यांना चाली लावण्याचा स्पर्धा आता आपल्याला घ्यायच्या आहे. कविता गायनाच्या स्पर्धा आता आपल्याला घ्यायच्या आहेत. बघा, अशा पद्धतीनं आपल्या याच्यातूनच तुम्हाला काय व्हायचंय, कल्पक सुद्धा व्हायचंय. बघा, तुमच्या आवडणारा पक्षी, प्राणी किंवा इतर कोणताही आवडणारा विषय घेऊन त्याची गाणी तयार करून तुम्ही त्याचे सादरीकरण करण्यात. उदाहरणार्थ कल्पना करा की तुम्ही फुलपाखरू आहात. जर तुम्ही कुठे जाल तर काय बोलाल आणि कोणाशी काय बोलाल हे तुम्हाला कवितेच्या रूपात, गाण्याच्या रूपात तुम्हाला बोलायचं आहे. त्यानंतर त्याच्याशी संबंधित अशी वेशभूषा सुद्धा तुम्हाला करायची आहे आणि एखादी वेगळी कविता, गाणे गायन करण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. उदाहरणार्थ फुलपाखराची हे करा, कोणी पोपट पक्षाची करा, कोणी कबुतराची करा. तुम्हाला जे आवडतो तो पक्षी, प्राणी यांची तुम्हाला काय करायची आहे, त्याच्यापासून गाणं तयार करायचं आहे आणि त्याच्यासारखाच पोशाख करून तुम्हाला ते गाणं साभिनय करायचं आहे. बघा, याच्यासाठी तुम्हाला पूरक साहित्य जर आवश्यकता लागली तर इयत्ता 6वीचं जे पाठ्यपुस्तक आहे, गोष्टीचं पुस्तक आहे, बाल साहित्य आहे, वयोगटाला अनुसरून असणारे जे योग्य लिखित असलेले जीवन शिक्षण, किशोर यासारख्या मासिकातून सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, त्यातील छापील मजकूर, त्याच्यातील गाणे, कविता, त्यानंतर तुम्हाला मोबाईल आणि लॅपटॉपच्या साहाय्याने सुद्धा इंटरनेटचा सर्च करून सुद्धा तुम्हाला त्या विषयाला अनुसरून, त्या पक्षी प्राण्यांच्या याला अनुसरून सुद्धा तुम्हाला गाणे आणि कविता शोधता येणार आहे. या पद्धतीने आजचा आपला हा मराठीचा अभ्यास आहे. बघा, म्हणजे तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, तुम्हाला आवडणारा जो पक्षी आहे, प्राणी आहे, यांचं काय करायचं आहे, गाणं तुम्हाला सर्च करायचं आहे, शोधायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यासारखाच वेशभूषा करायची आहे आणि त्याच्यासारखाच अभिनय सुद्धा करून तुम्हाला ते गाणं योग्य तालासुरात तुम्हाला म्हणायचं आहे. अशा पद्धतीने सेतू अभ्यासक्रमामध्ये आजचा आपला हा मराठीचा अभ्यासक्रम होता. बघा, 37व्या दिवशी. यानंतरचा बघा पुढचा विषय आहे आपला दुसरा विषय, तो म्हणजे गणिताचा.
तर बघा आजच्या 37व्या दिवशी क्षेत्राचं नाव आहे बघा व्यावहारिक गणित, घटकाचं नाव आहे बँक व सरळ व्याज. काल आपण बघितलं बँक आणि बँकेच्या बद्दलचं असलेलं जे कार्य आहे ते चित्राच्या याच्यावरून आपण काल बघितलेलं आहे. त्यानंतर बघा आजचा जो उपघटक आहे तो सरळ व्याज आणि दिवस आहे 37वा. आजच्या या अभ्यासातून सेतू अभ्यासक्रमातून तुम्हाला अध्ययन निष्पत्ती कोणती अपेक्षित केलेली आहे बघा. बँकेचे व्यवहार ओळखता येतात आणि सरळ व्याज काढता येते. बघा जर तुम्ही एखाद्या वेळेस बँकेतून जर कर्ज घेतलेलं असेल आणि त्या कर्जाला तुम्हाला काय द्यावं लागतं, व्याज द्यावं लागतं. ते व्याज सरळ व्याज कसं काढायचं हे आजच्या तासिकेमध्ये आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर बघा थोडं समजून घ्या, काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत बघा. प्रश्न पहिला आहे बघा, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. बँकेत ठेवलेल्या किंवा बँकेकडून कर्जदारास दिलेल्या रकमेला व्याज असे म्हणतात. बघा बँकेत आपण जे काही पैसे ठेवतो, डिपॉझिट करतो किंवा बँकेकडून जे आपण कर्ज घेतो त्या दिलेल्या रकमेला आपल्याला काहीतरी व्याज द्यावं लागतं, म्हणजे त्या रकमेला आपण व्याज असं म्हणतो. व्याजाचा दर साल दर शेकडा याचा अर्थ दर सालासाठी म्हणजे प्रत्येक वर्षासाठी दर 100 रुपयासाठी द्यावयाचे व्याज होय. म्हणजे 100 रुपयाला आपल्याला किती व्याज द्यावं लागतं याला म्हणतात दशादशे, दर साल दर शेकडा. बघा बँकेत ठेवलेली किंवा बँकेकडून घेतलेली रक्कम ज्या कालावधीसाठी वापरली जाते त्या कालावधीला आपण मुदत असे म्हणतो. म्हणजे कालावधी किंवा काल किंवा मुदत असे म्हणतो. हे लक्षात ठेवायचं आहे. तिन्ही रिकाम्या जागा लक्षात ठेवा. पहिली रिकामी जागा आहे बँकेत ठेवलेल्या किंवा बँकेकडून कर्जदारास दिलेल्या रकमेला व्याज असे म्हणतात. नंबर ब, व्याजाचा दशादशी दर याचा म्हणजेच काय, तर दर साल दर शेकडा म्हणजेच प्रत्येक वर्षासाठी 100 रुपयासाठी किंवा एका शतकासाठी रुपयासाठी सरळ सरळ असं म्हणा की 100 रुपयासाठी द्यावयाची व्याज म्हणजेच काय, दशादशे, दर साल दर शेकडा. त्यानंतर बँकेत ठेवलेली किंवा बँकेकडून घेतलेली जी रक्कम ज्या कालावधीसाठी वापरली जाते त्या कालावधीला मुदत किंवा कालावधी किंवा काल असं म्हणतात. बघा आता आपल्याला काही सराव करण्यासाठी गणित दिलेले बघा. चला सराव करूया. आता हे पहिलं गणित आहे बघा. ईश्वरीने दशादशे आठ दराने 6 वर्षासाठी बँकेत 50,000 रुपये ठेवले. या उदाहरणावरून खालील बाबी तुम्हाला लिहायच्यात. आता मुद्दल किती असणार आहे, 50,000 रुपये. दर काय आहे, दर साल दर शेकडा दशादशे 8 आहे. मुदत किती आहे, किती वर्षासाठी, 6, म्हणजे मुदत 6. त्यानंतर बघा दुसरं गणित सुद्धा याच पद्धतीने आहे. अमितने दशादशे 12 दराने 4 वर्षासाठी बँकेकडून 98,000 रुपये कर्ज घेतले. या उदाहरणावरून खालील बाबी आपल्याला लक्षात येतात. मुद्दल किती घेतली, 98,000. दर किती आहे, दशादशे 12 आणि मुदत किती आहे, 4 वर्ष. आता हे समजल्यानंतर आता बघा पुढे आता एक गणित दिलेलं आहे बघा. त्यानंतर अजितरावांनी बँकेकडून 42,000 रुपये कर्ज घेतले तर व्याजाचा दर दर साल 10% असल्यास 1 वर्षानंतर त्यांना बँकेस किती रुपये परत करावे लागतील, म्हणजे व्याजासह किती द्यावं लागतील. बघा या गणितात आपण बघितलं मुद्दल किती आहे, 42,000. दशादशे व्याज दर काय आहे, 10 आणि मुदत किती आहे, 1 वर्ष. म्हणजे आता आपल्याला काय काढायचं आहे, सरळ व्याज. मुद्दल वाढले तर व्याज वाढते, म्हणजे मुद्दलाच्या प्रमाणात व्याज वाढते. 42,000 रुपये मुद्दलावर X रुपये व्याज मिळेल असे काय करायचं आपल्याला मानायचं आहे. बघा 100 रुपये मुद्दलावर 10 रुपये व्याज दिले. व्याजाचे मुद्दलाशी असलेले गुणोत्तर घेऊ. हे गुणोत्तर 2 रूपात आपल्याला मांडता येतं. X छेद काय करता येईल, X छेद 42,000 बरोबर 10 छेद 100. आणि मग त्यानंतर दोन्ही बाजूला तुम्ही काय करायचं, 42,000 गुणायचं आहे. ही एक अशी पद्धत आहे. त्याच्यानंतर आपल्या सूत्रानुसार सुद्धा आपल्याला करता येणार आहे. दुसरी पद्धत सुद्धा आहे, ती सुद्धा आपण बघणार आहोत. आणि मग त्याच्यानंतर X बरोबर 4200 रुपये आपल्याला हे जे काय आलेलं आहे व्याज आलेलं आहे, सरळ व्याज बरोबर 4200 आणि बँकेस आपल्याला परत करण्याची मुद्दल अधिक व्याज म्हणजे किती करावं लागणार आहे, 42,000 अधिक 4200 बरोबर 46,200 रुपये तुम्हाला परत करावे लागणार आहे. याच पद्धतीने सूत्रानुसार सुद्धा तुम्हाला करता येणार आहे. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले 100 या पद्धतीने सुद्धा तुम्हाला करता येणार आहे. त्यानंतर बघा सोडून पाहायचे हे गणित. दशादशे 10 दराने 4,000 रुपयाचे 1 वर्षाची व्याज किती आहे ते सुद्धा तुम्हाला काढता येणार आहे सूत्रानुसार. रावसाहेबांनी बँकेकडून 35,000 रुपये कर्ज घेतले. व्याजाचा दर साल 12% असल्यास 1 वर्षानंतर त्यांना बँकेस किती रुपये परत करावे लागतील हे देखील तुम्हाला या सूत्रानुसार करता येणार आहे. प्रश्न तिसरा आहे बघा. राघवने दशादशे 9 दराने 8,000 रुपये त्याच्या मित्राला कर्जाऊ दिले तर 1 वर्षानंतर त्याला किती रक्कम परत मिळेल. ही पुढे लिंक सुद्धा दिलेली बघा. त्या लिंकचा वापर करून तुम्हाला काय करता येणार आहे,
हे गणित सोडवता येणार आहे, पाहता येणार आहे. तर याच्यातून तुम्हाला या आजच्या तासिकेतून गणिताच्या सेतू अभ्यासक्रमाचे काय समजलं? तर मला मुद्दर, मुदत दिली असता 1 वर्षाची सरळ व्याज आणि रास काढता येते. बघा, अशा पद्धतीने गणिताचा आपला हा आजचा सेतू अभ्यासक्रमाचा 37व्या दिवसाचा अभ्यास होता. बघा, त्यानंतर आता तिसरा विषय आपला इयत्ता 7वीचा 37व्या दिवसाचा सामाजिक शास्त्र म्हणजे भूगोलाचा. संदर्भ आहे बघा इयत्ता 6वी, विषय भूगोल, घटकाचं नाव आहे 10वा घटक मानवाचे व्यवसाय. कालच्या तासिकेमध्ये आपण मानवाचे व्यवसाय आणि त्यांचे वर्गीकरण याविषयी अल्पशी माहिती घेतलेली होती. आज परत आपल्याला अध्ययन निष्पत्तीमध्ये विविध मानवी व्यवसायाचे वर्गीकरण कसं करायचं याविषयी आपल्याला माहिती पाहिजे. त्याआधी अगोदर व्यवसाय म्हणजे काय? व्यवसाय म्हणजे काय? तर मानवाची उपजीविका भागवण्यासाठी केलेले जे काम आहे त्याला काय म्हणता येईल? आपल्याला व्यवसाय असं म्हणता येईल. तुझ्या गावाचा परिसरात कोणते व्यवसाय चालतात? तर तुम्हाला ते सगळे नावं, त्या व्यवसायांची नावं लिहायची आहेत. त्यानंतर बघा, तुम्हाला मदत हवी असल्यास खाली लिंक दिलेली आहे, त्या लिंकला क्लिक करून तुम्हाला काय करता येईल? अधिकची माहिती घेता येईल. त्यानंतर बघा, आवश्यक साहित्य सांगितलेलं आहे, चित्र आहे, खाली दिलेली चित्र आहेत, आकृती आहे, इयत्ता 6वीचं भूगोल विषयाचं पाठ्यपुस्तक आहे. त्यानंतर बघा, अध्ययन अनुभव कसे घ्यायचे आहेत, कृती कशी करायची, खालील चित्र जे दिलेले आहे त्याचं निरीक्षण करा. बघा, पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय? ऊस दिसतोय, म्हणजे ऊस व्यवसाय. त्यानंतर दुसरा जो व्यवसाय आहे बघा, त्यानंतर तोडणी आहे, ऊसाची तोडणी. ऊसाच्या तोडणीनंतर काय केलंय? ऊसाची वाहतूक केली. ऊसाची वाहतुकीनंतर परत कुठे गेले? कारखान्यामध्ये गेले. कारखान्यानंतर बघा काय केलंय? नंतर कारखान्यातून नंतर साखर तयार झाली. साखर तयार करण्यासाठी बघा ही कोणती सगळी प्रक्रिया पार झाली आणि नंतर सगळ्यात शेवटी दुकानामध्ये साखर विक्रीला आली. अशा पद्धतीनं हा व्यवसायाचा क्रम आहे. तर बघा, थेट निसर्गावर आधारित असलेल्या व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात. वरील चित्रात तुम्हाला दिसतंय की जे सगळे निसर्गावर अवलंबून आहे त्यांना काय म्हणायचं? प्राथमिक व्यवसाय. आणि प्राथमिक व्यवसायावर जे अवलंबून असणारे व्यवसाय त्याला दुय्यम व्यवसाय म्हणायचं. अशा पद्धतीने हे लक्षात ठेवा. प्राथमिक व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या व्यवसायांना द्वितीयक व्यवसाय म्हणतात. वरील चित्रात द्वितीयक व्यवसाय कोणते? प्राथमिक आणि द्वितीय व्यवसायांना सेवा पुरवणाऱ्या व्यवसायांना काय म्हणायचं? तृतीयक व्यवसाय असं म्हणतात. आणि तृतीयक व्यवसायाची उदाहरणं सुद्धा तुम्हाला द्यायची आहेत. आता यातून काय समजलं तुम्हाला? हे काय शिकण्यास मिळालं हे तुम्हाला लिहायचं आहे. बघा, म्हणजे व्यवसायाचं वर्गीकरण कसं करायचं, व्यवसाय कशाला म्हणायचं, आपल्या परिसरात असलेले कोणते कोणते व्यवसाय आहे, आणि त्यानंतर आपण प्राथमिक व्यवसाय कशाला म्हणायचं, द्वितीयक व्यवसाय कशाला म्हणायचं आणि तृतीयक व्यवसाय कशाला म्हणायचं, हे आपण या सर्व व्यवसायाची माहिती आपल्याला आज मिळालेली आहे. अधिकची माहिती आपल्याला अजून जर लागणार असेल समजा, तर खाली लिंक दिली बघा दीक्षा ॲपची, त्या लिंकवर जाऊन तुम्हाला अधिकची माहिती तुम्हाला मानवी व्यवसायाबद्दल घेता येणार आहे. त्याचप्रमाणे इयत्ता 6वीचं जे भूगोल विषयाचं पाठ्यपुस्तक आहे त्याचा सुद्धा अभ्यास तुम्हाला करता येणार आहे. आता यानंतर काही प्रश्नांची उत्तर तुम्हाला शोधायची आहे आणि ती उत्तर लिहून ती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवायची आहे. बघा, कोणत्या व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय असे म्हणतात त्याचं उत्तर लिहायचंय तुम्हाला. कोणत्या व्यवसायांना द्वितीयक व्यवसाय म्हणतात त्यांची नावं लिहायची. कोणत्या व्यवसायांना तृतीयक व्यवसाय म्हणतात त्यांची देखील आपल्याला नावं लिहायची आहे. आणि त्यानंतर अधिक सरावासाठी तुम्हाला पुन्हा एकदा लिंक दिलेली बघा दीक्षा ॲपची, आणि 6वीचं जे भूगोल विषयाचं पाठ्यपुस्तक आहे त्याच्यातला जो 10वा धडा आहे आपला मानवाचे व्यवसाय, यामधील दिलेले जे स्वाध्याय आहे ते तुम्हाला सोडवायचे आणि ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला शेअर करायचे. बघा, यानंतर आपला चौथा विषय जो आहे आपल्या सेतू अभ्यासक्रमाचा तो आहे हिंदीचा. दिन है देखो 37वा म्हणजे 37वा. तर बघा 37वां, बघा दिन है 37वां, क्षेत्र है भाषा विकास, कौशल्य है श्रवण लेखन और वाचन. देखो, अध्ययन निष्पत्ति क्या है? विविध विषयों की गद्य पद्य कहानी निबंध घरेलू पत्र से संबंधित संवादों का रुचिपूर्वक वाचन करते हैं तथा उनका आकलन करते हुए एकाग्रता से उपयुक्त विराम चिन्हों का उपयोग करते हुए सुपाठ्य सुडोल अनुलेखन सुलेखन शुद्ध लेखन करते हैं. आओ पता करें, चित्र के माध्यम से कहानी सुनने, बोलने और लिखने को प्रोत्साहित करवाएं. तो ये जो चित्र दिखाई दे रहा है आपको, ये जो चित्र के माध्यम से आपको एक कथा लिखने की है, बोलने की है. देखो, एक समय की बात
है। एक घना जंगल था, जंगल में एक बरगद का एक पेड़ था। पेड़ के नीचे नीचे से आदमी चल रहा था। उस पेड़ पर दो बंदर रहते थे, दोनों दिन भर उछल कूद करते रहते थे। पेड़ पर एक कबूतर भी रहती एक कौवा रहता था, कबूतर रहती थी। पेड़ की जड़ में एक सांप ने अपना बिल बना रखा था। एक दिन खूब बारिश हुई। जंगल में रहने वाले आदमी ने शिकार करने के लिए, देखो यहाँ पे दिए हैं, रहने वाले हाथी, बाद में देखो खरगोश है, मोर है, हिरन है, तोता है, सब भीग गए। लेकिन तालाब में रहने वाली जो मछली है और मगरमच्छ है को तो खूब मजा आया। जंगल में चारों तरफ पानी भर गया। सारे जानवरों ने एक उपाय सोचा कि क्यों न हम सभी पर्वत पर चले। जब बारिश थम जाएगी तो वो वापस आ जाएंगे। बंदरों ने बंदर बंदरों ने हाथी की पूंछ से लटक गए। मोर हाथी की पीठ पर बैठ गया और तोता मोर की पीठ पर बैठ गया। जो अपनी गिलहरी है हाथी के सिर पर बैठ गई। हिरन और जो सांप है और खरगोश है तो झट से पहाड़ पर पहुंच गए। और जो पहाड़ पर पहुंचकर सभी को बहुत अच्छा लगा। इस तरह से आपको क्या करने की है, ये जो चित्र से बनने वाली ये कहानी आपको तैयार करनी है। मैंने आपको एक उदाहरण के तौर पर दी है, आप भी इसके ऊपर और थोड़ा सा जानकारी लेकर और अच्छी तरह से आप कहानी बना सकते हैं। बढ़ चढ़कर थोड़ी सी कहानी बना सकते हैं। इस तरह से देखो आपको कहानी बनानी की है और अपने ग्रुप पे लिख कर भेजनी की है। आओ सक्षम बने, उपरयुक्त मुद्दों के आधार पर चित्र का निरीक्षण करने की कहानी लिखो। कहानी का आपको शीर्षक भी लिखने का है एवं सीख भी लिखने की है, यानी कि क्या बोध मिलता है। आओ अभ्यास करें। कहानी पर आधारित रिक्त स्थानों की पूर्ति करो। जंगल में एक बरगद का पेड़ था। एक दिन खूब बारिश हुई। सारे जानवर पहाड़ पर पहुंच गए। जंगल में चारों तरफ पानी भर गया। देखो, आओ सृजन करें। प्रस्तुत कहानी में आए पशु पक्षियों के चित्रों का आपको क्या करने का है, संग्रह करने का है और नई नई कहानियां आपको लिखने की है। देखो, पूरक साहित्य स्रोत क्या है, इसके लिए आप दीक्षा ऐप में जाके आपके जो छठी कक्षा है हिंदी सुलभ भारती की कहानियां आपको सुन सकते हैं, देख सकते हैं और उसका अध्ययन कर सकते हैं। बघा, याच्यानंतर आपला पुढचा जो आपला 37व्या दिवसाचा अभ्यास आहे तो आहे इंग्रजीचा। स्टँडर्ड 7 ऍक्टिव्हिटी 37 सब्जेक्ट आहे आपला इंग्लिशचा, ब्रिज कोर्स मधला आपला। बघा, इतर विषयाप्रमाणेच बघा या विषयाच्या देखील काही लर्निंग आउटकम्स आहे, कॉम्पिटन्सी स्टेटमेंट आहे, म्हणजेच अध्ययन निष्पत्ती। बघा आपल्याकडून काय अपेक्षित केलेलं आहे, बघा द लर्नर अंडरस्टँड अँड एन्जॉय द स्टोरी, नरेट्स अ नोन स्टोरी। तुम्हाला काही गोष्टी समजल्या पाहिजे आणि समजल्यानंतर तुम्हाला त्या स्टोरी म्हणजे कथा लिहिता पण आल्या पाहिजे। फाइंड स्पेसिफिक डिटेल्स, फॅक्ट्स, इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ स्पीच, डायलॉग और स्टोरी। त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, फाइंड स्पेसिफिक डिटेल्स, याच्यातला असलेली वैशिष्ट्यपूर्ण जी माहिती आहे त्याचा शोध तुम्हाला घेता आला पाहिजे। त्याच्यातील वास्तवता माहिती याच्यासाठी सुद्धा तुम्हाला काय करता आले पाहिजे, त्याच्यासाठी दिलेले जे संभाषण आहे, संवाद आहे ते त्याच्यावर आधारित तुम्हाला ते सांगता आले पाहिजे किंवा तयार करता आले पाहिजे। त्यानंतर बघा, इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स अँड फॅसिलिटेटर, नरेट द स्टोरी विथ प्रॉपर प्रोनाउन्सिएशन। तुम्हाला काय करायचं आहे, योग्य उच्चारासह ती स्टोरी कथा काय करायची आहे, तयार करायची आहे, वर्णन करायचं आहे। आस्क द स्टुडंट टू द लिसन द स्टोरी केअरफुली, आणि नंतर तुम्हाला विद्यार्थ्यांनो ही जी गोष्ट आहे ती लक्षपूर्वक सुद्धा ऐकायची आहे। इलस्ट्रेट द व्होकॅब्युलरी फ्रॉम द स्टोरी, आणि त्याच्यानंतर जे शब्द आहेत जे नवीन आहेत तुमच्यासाठी ते शब्द तुम्हाला अंडरलाईन करून ठेवायचे आणि त्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे। कंडक्ट द डिस्कशन ऑन द स्टोरी, आणि त्याच्यानंतर आपण चर्चा सुद्धा करणार आहोत। त्याच्यानंतर तुमच्यामध्ये सुद्धा तुम्ही चर्चा करायची आहे तुमच्या मित्रांमध्ये। त्याच्यानंतर बघा, लिसन टू द स्टोरी केअरफुली, टेक अ पार्ट इन द डिस्कशन, टेल द स्टोरी इन युअर ओन वर्ड्स। त्याच्यानंतर इफ यू हिअर द स्टोरी अँड देन यू टेल द स्टोरी इन युअर ओन वर्ड्स,
learning activity. At first, I will ask the question to you. Do you like story? Who tells a story? How many stories you have listened? Means you like the story very much. You who tells us a story? Your grandmother, grandfathers, or teachers or mothers tells you story. How many stories you have listened? Many stories you have listened in your early childhood or in your class, in your friend circles. Students will tell the answer like that. I have answered it. You should also answer the questions differently. Teachers will narrate the story with the proper pronunciation, and you also go to Diksha app and see the videos and the text book also. And the students will listen the story carefully. Vocabulary. Nobleman. Nobleman means person with a high rank like a lord. Plead, give the reason and request appeal. Cry over the spilt means spilt milk. It means no use to crying over spilt milk is the proverb. Saying it means you should not feel unhappy about mistake or something bad that has happened. Ideal words means words which have little meaning. Rare, not common, not easy to get. Wail means cry with sorrow. Be upset. Be upset means feel bad. Farewell means goodbye. Farewell ceremony, we also hear the word. Farewell means goodbye. Solve the activity also. Teacher will means I will tell the student you two sentence about the nightingale. Nightingale is a cute bird. It has different colors. Nightingale sings mainly during the night but can also be heard in the daytime. Student will tell two sentences about nightingale. Practice. Listen carefully to the story related to the birds and animals on the YouTube channel also. Listen carefully to the different types of audiobooks also. Listen carefully to the other stories on internet also. Aesop's fables and like that. Extension activity also you have reinforcement also. Watch the online stories in Diksha app also or YouTube channels. Listen to the video and answer the following questions. What did the nobleman catch in the cage? What did he want to know? And you should also see the Diksha video e-content or QR code. Scan your QR code and see the Diksha app. In this period, we learn that you learn that I am able to tell story in your own words. You should able to make dialogues. Yes. अशा पद्धतीने 37व्या दिवशी इंग्रजीची आपण अभ्यासक्रम आजचा सेतू अभ्यासक्रम बघितला. यानंतर बघा आजचा विज्ञानाचा 37व्या दिवसाचा कृती अभ्यासक्रम काय आहे. बघा कृतीपत्रिका 22वी बघा समजून घेऊया. बघा पारदर्शक पदार्थ कशाला म्हणायचं, अपारदर्शक पदार्थ कशाला म्हणायचं, अर्धपारदर्शक पदार्थ कशाला म्हणायचं. कालच्या तासिकेमध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे. बघा पारदर्शक पदार्थ कशाला म्हणायचं, अपारदर्शक कशाला म्हणायचं आणि अर्धपारदर्शक पदार्थ कशाला म्हणायचं. बघा पारदर्शक पदार्थ म्हणजे काय, तर ज्या पदार्थातून आपल्याला पुढील समोरची व्यक्ती किंवा वस्तू ही पूर्णपणे दिसते त्याला पारदर्शक पदार्थ असे म्हणतात. त्यानंतर अपारदर्शक पदार्थ म्हणजे काय, तर ज्या वस्तूतून आपल्याला पुढील जी व्यक्ती किंवा वस्तू ही जी आहे अंधुक अशा प्रमाणात दिसते त्याला अपारदर्शक असे म्हणतात. अर्धपारदर्शक असे म्हणतात. आणि अपारदर्शक म्हणजे ज्यातून आपल्याला पुढील व्यक्ती अजिबातच दिसू शकत नाही त्याला अपारदर्शक पदार्थ असे म्हणतात. संदर्भ बघा इयत्ता 6वीचा जो पाठ 14वा आहे प्रकाश आणि छाया निर्मिती याचा आपल्याला संदर्भ आहे. बघा त्यानंतर अध्ययन निष्पत्ती बघा परिसरातील साहित्य वापरून प्रारूप तयार तुम्हाला करायचं आहे आणि त्याचे कार्य स्पष्ट करतात. उदाहरणार्थ पिन होल कॅमेरा, पारदर्शक विजेरी इत्यादी. बघा लक्षात घेऊ. बॅडमिंटनच्या फुलाचा डब्बा घ्या, त्याच्या एका बाजूचे झाकण काढून घ्या, त्याच्या जागी पांढरा पातळ कागद चिकटवा, दुसऱ्या बाजूच्या झाकणाला मध्यभागी काय करा छिद्र पाडा आणि एक मेणबत्ती पेटवा
आणि तिची ज्योत खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे ती छिद्राच्या समोर येईल अशी तुम्हाला ठेवायची आहे. इथे चित्र दिसतंय बघा तुम्हाला, सुची छिद्र प्रतिमा ग्राहक आणि उलट प्रतिमा असे हे दोन चित्र आपल्याला दिसत आहेत. पातळ कागदावर तुम्हाला मेणबत्तीच्या ज्योतीची उलटी प्रतिमा तुम्हाला दिसणार आहे बघा, इथे चित्रात दाखवल्याप्रमाणे. बघा पातळ कागदावर जी उलट प्रतिमा तुम्हाला दिसते बघा. त्याच्यानंतर बघा बाजूच्या चित्राचे निरीक्षण करा आणि सूची छिद्र प्रतिमा ग्राहकाच्या पडद्यावरील प्रतिमा उलटी का दिसते त्याचे कारण तुम्हाला वहीत लिहायचे आहे. चित्रातील खिडकीतून बाहेर पाहिले असता काय फरक जाणवतो बघा. बघा सुरुवातीचं नंबर 1चं जे चित्र आहे, चित्रातील पहिल्या खिडकीमध्ये बाहेरचं दृश्य स्पष्ट दिसतंय. म्हणजे काय, हा काच कसा आहे, पारदर्शक काच आहे. नंबर 2चा बघा दुसऱ्या खिडकीतून बाहेरील जे दृश्य अंधुक दिसतं, अस्पष्ट दिसतं, म्हणजे हे कसं आहे, अर्धपारदर्शक आहे. आणि तिसऱ्या क्रमांकाच्या खिडकीतून बाहेरील कोणतेच दृश्य दिसत नाही, म्हणजे ते अपारदर्शक आहे, म्हणजे अपारदर्शक काच आहे असं आपल्याला म्हणता येईल. खिडकीच्या तावदानाच्या स्वरूपानुसार आपल्याला पलीकडच्या वस्तू दिसतात किंवा दिसत नाही. याच्यावरूनच बघा पारदर्शक पदार्थ कशाला म्हणायचं ते आपण पुन्हा एकदा व्याख्या बघणार आहोत. ज्या पदार्थातून प्रकाश आरपार जातो तो पारदर्शक पदार्थ होय. बघा ज्या पदार्थातून प्रकाश आरपार जातो तो पारदर्शक पदार्थ होय. पहिल्या खिडकीच्या तावदानाची काच वापरलेली आहे, त्यातून प्रकाश आरपार जातो म्हणून ती काच कशी आहे, पारदर्शक पदार्थ होय. आता अर्धपारदर्शक पदार्थ म्हणजे काय, ज्या पदार्थातून प्रकाश काही प्रमाणात आरपार जातो तो अर्धपारदर्शक पदार्थ होय. दुसऱ्या खिडकीतून आपल्याला बाहेरील दृश्य अंधुक अस्पष्ट दिसते, म्हणजे त्या खिडकीची तावदान अर्धपारदर्शक आहे असं आपल्याला म्हणता येईल. बघा त्यानंतर बघा तिसरी व्याख्या आहे बघा, अपारदर्शक पदार्थ कशाला म्हणायचं. ज्या पदार्थातून प्रकाश आरपार जात नाही तो अपारदर्शक पदार्थ होय. वरील खिडकीच्या चित्रातील तिसऱ्या खिडकीतून प्रकाश आरपार जात नाही, त्यामुळे त्यातून आपल्याला बाहेरील दृश्य दिसत नाही आणि 3 नंबरच्या खिडकीचे तावदान अपारदर्शक आहे, म्हणजेच काय, त्याच्यातून आपल्याला बाहेरील दृश्य दिसत नाही. आता बघा काही तुम्हाला इथं सराव करण्यासाठी दिलेले बघा, इथं काही शब्द दिलेले आहे, काही वस्तू दिलेल्या आहेत, तुम्हाला त्याचं वर्गीकरण करायचं बघा. पदार्थाची नावं दिलेली आहेत, ते पारदर्शक आहेत का अपारदर्शक आहेत का अर्धपारदर्शक आहेत, त्याचं तुम्हाला वर्गीकरण करायचं आहे. आता उदाहरणार्थ काचीचा तुकडा हा काय असणार आहे, पारदर्शक पदार्थ, मग त्या ठिकाणी तुम्हाला राईट करायचं आहे. म्हणजे बघा त्यानंतर कागद कसा राहणार आहे, अर्धपारदर्शक राहणार आहे का अपारदर्शक राहणार आहे, तर अर्धपारदर्शक. रंगीत काच अर्धपारदर्शक, तेलकट कागद अर्धपारदर्शक, पांढरा प्लास्टिकचा डबा पारदर्शक पदार्थ, चहाची किटली अपारदर्शक, वही अपारदर्शक, कापड अपारदर्शक, पाणी तुम्हाला काय म्हणता येईल त्याला, पारदर्शक समजा, तुमचा चेहरा दिसणार आहे. त्यानंतर बघा परंतु त्याला काय म्हणता येणार आहे बघा, पुढचा जो आपला आहे लाकडी कपाट ते पूर्ण अपारदर्शक, वहीचा कागद अपारदर्शक, पाण्याची बाटली अर्धपारदर्शक म्हणता येईल, कारण की स्पष्ट पूर्ण दिसेलच असं सांगता येत नाही. बघा त्याच्यानंतर बघा पुढचं आता आपल्याला सांगा मी कोणाशी जोडी लावू, या पद्धतीने तुम्हाला ह्या अ गटाच्या ब गटाशी जोडी लावायची आहे बघा. आरशाची कशाची जोडी आपल्याला हे करता येईल, परावर्तन. त्याच्यानंतर काजवा दीप्तिमान आहे का दीप्तिहीन आहे, तर दीप्तिमान. त्याच्यानंतर बघा सुछिद्र प्रतिमा ग्राहक, उलट प्रतिमा. चंद्र दीप्तिहीन, कारण की चंद्राला स्वतःचा असा प्रकाश नाहीये. त्यानंतर आपल्या घरातल्या कोणकोणत्या वस्तू पारदर्शक आहे, अर्धपारदर्शक आहे आणि अपारदर्शक आहे याची यादी करायची तुम्हाला आणि ती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवायची. बघा म्हणजे जोड्याही लावायच्या, पहिलं वर्गीकरण पण करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या घरातल्या वस्तू ज्या आहेत, पारदर्शक वस्तू अर्धपारदर्शक वस्तू कोणत्या आहेत यांचं सुद्धा तुम्हाला, अपारदर्शक वस्तू कोणत्या आहेत त्यांचं वर्गीकरण करून ते देखील आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला पाठवायचं आहे. त्याच्यानंतर बघा अभ्यासासाठी तुम्हाला दीक्षा ऍपची लिंक दिलेली आहे बघा, त्या लिंकचा वापर करून तुम्ही या लिंकला क्लिक करून तुम्हाला या विज्ञानाच्या आजची जी तासिका आहे त्याचा पूर्ण अभ्यास तुम्हाला करता येणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे पूर्ण आजचं जे सेतू अभ्यासक्रमाचा जो अभ्यास आहे विज्ञानाचा, पारदर्शक पदार्थ म्हणजे काय, अपारदर्शक पदार्थ म्हणजे काय आणि अर्धपारदर्शक पदार्थ म्हणजे काय याची सगळ्यांची व्याख्या पाठ करून त्यांचं वर्गीकरण करून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला पाठवायचं आहे. अशा पद्धतीने बघा आजचा सेतू अभ्यासक्रमाचा 37वा दिवस, आजचा पूर्ण अभ्यास आपण पाहिलेला आहे. तर तुमचं काम आता सुरू झालेलं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, आजचा जो अभ्यास दिलेला आहे त्या सर्व
जो विषयांचा अभ्यासांचा जो स्वाध्याय आहे तो पूर्ण करून तो आपल्या ग्रुपला पाठवायचा आहे. आणि काही अडचण असल्यास ते देखील आपल्याला ग्रुपवर आपली माहिती पाठवायची आहे. त्याची तुमच्या पूर्ण शंकांचं काय केले जाणार आहे, निरसन केलं जाणार आहे. तर आजच्या या सेतू अभ्यासक्रमाच्या 37व्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल सर्वांचे आभार, धन्यवाद.